आसवाना आसवाना हसवाया जन्मलो मी. आसवाना हसवाया जन्मलो मी. दुःखपोटी वागवाया जन्मलो मी. आसवाना हसवाया जन्मलो मी. दुःखपोटी वागवाया जन्मलो मी. फक्त अंधारा विना जेथे न काही अंधारा विना जेथे न काही. फक्त अंधारा विना जेथे न काही. त्या जगाला जागवाया जन्मलो मी. जागवाया जन्मलो मी. हसवाया जन्मलो मी. मी आज माझे अत्यंत आत्मीय प्रिय प्रल्हादजी, एक मातृहृदयी व्यक्तिमत्व, एक ज्येष्ठ गझलकार आणि मनाच्या जवळ राहणारे सदैव. मी त्यांच्या खूप दूर राहतो प्रॅक्टिकली, पण ते माझ्या मनाच्या जवळ असतात असे माझे प्रल्हादजी. मातृहृदयी म्हटलं ना मी, तसेच आहेत ते आणि ते तसेच राहणार आहेत. ते आधी तसेच होते, काळजी वाहू म्हणतो आम्ही त्यांना गमतीने. तसेच होते, तसेच आहेत ते, तसेच राहावं त्यांनी, असे आहेत ते. मला त्यांच्याशी आज गप्पा मारायच्या वाटत आहे, म्हणून विद्यार्थ्यांना म्हटलं की आपण त्यांच्याशी असे अनौपचारिक, म्हणजे फक्त अनौपचारिक, कुठला उपचार आपल्यामध्ये तसाही नव्हताच कधी, म्हणून अनौपचारिक. तर मला आज आल्या तुमच्याशी भेटल्या असं जाणवलं की भटसाहेब तुम्हाला लेकरासारखं मानायचे. हो, धाकट्या भावासारखे लेकरासारखे. आणि पुष्पाताई तर अगदी ती बहीण प्रल्हाद करून ती बहीणच. हे मी नागपूरच्या मुक्कामात बघितलंय ना. हो. तर ती आठवण आली. मला एक सांगा की भटसाहेबांची आठवण येत नाही असा क्षण सांगा. बरोबर? तसं तर नाही सांगता येणार. आठवण येत नाही असं म्हणतो मी. आठवण तर सदैव असते असं आपण म्हणतो. नाही, आता कसं होतं की नेहमी माझ्या आईची, माझ्या वडिलांची निरंतर मला आठवण जशी येते. बरोबर. पण काही क्षण असे असतात की आपण जेवत असलो किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या कामात असलो किंवा कुठे घडून गेलो एखाद्या वाचनात, तरच फक्त ते सुटते. चुकते म्हणजे ती आठवण थोडी मागे जाते, सुटते. आणि फ्रंट लाईनला जे असतं ती येते. बिलकुल. पण जेव्हा केव्हा आठवण येते ती इतकी उत्कट असते आणि आपण त्या क्षणी हळवे होऊन जातो. अधिक मनाची आर्त अशी अवस्था झालेली असते. आणि ती काही आठवणी अशा असतात त्यांच्या की डोळे पाणावतात, खरं सांगायचं म्हणजे. दोघांच्याही आठवणीच्या, आणि भटसाहेबांच्या आणखी जास्त. एरवी इतरांवर खूप रागावणारे भटसाहेब किंवा अनेक लोक, आता खरं म्हणजे आपण सहज त्या बोलत आहोत, पण काही लोक त्यांना घाबरून वागायचे, त्यांचे मित्र सुद्धा. बिलकुल. आणि ते फटकळ होते. हे मी बघितलंय आणि तुम्ही अनुभवलंय, खूप अनुभवले तुम्ही जवळून. पण असे पुष्कळ प्रसंग यायचे की
काही माझ्या चुका होऊन जायच्या सुरुवात, कारण जरा मी त्यावेळी अनुभवाने म्हणा किंवा कुठल्याही आणि इमॅच्युअर होतो, हां इतका समज मला नव्हता. पण त्याही वेळी माझं काही चुकलं भाकलं हां किंवा तर त्यावेळी ते चुकून येणारा राग ते असे गिळून टाकायचे. आणि दुसरं असं आणि की हे रेअरली व्हायचं त्यांच्या बाबतीत. फारच कमी. आणि आता हेही सांगू नये, आत्मस्तुतीचा भाग होऊन जाईल तो. काही तर अगदी होऊ म्हणजे देत, अशा झाला तरी होऊ देत, कारण आपण अनौपचारिक बोलतो आहोत म्हणून. बरोबर आहे. एखादा प्रसंग कसा की ते कोणावरही संत पाहिजे, मुलावर, बायकोवर सुद्धा, म्हणजे पुष्पाताईवरही. पण एखाद्या वेळी त्यांचं असं एका टोकाला जेव्हा जायचं ना दादा, हां आणि काही असं झालं की मी त्यांनाच म्हणायचो, दादा हां नाही हां असं. ते असं झटकायचे मान आणि हो रे म्हणे, जागत तू तिकडे म्हणे. हां अशा सुद्धा. म्हणजे कसं मी विसरू त्या माणसाला, अक्षरशः याही क्षणी डोळे पाणावतात. हां दादा काही पत्र अशी आहेत माझ्याकडे. ते असं आहे की ते भुलाय ना बने. हो म्हणजे नाही विसरताच येते. अशा गोष्टी असतात ना की त्या अगदी आपण विसरतो कोणाला, आपण आठवतो कोणाला ज्याला विसरतो. बरोबर. पण इथं विसरतच नाही तर आठवायचं कशा. बरोबर. हा दोन्ही प्रश्न असे निकालात निघतात. हो. ती सतत निरंतर प्रक्रिया आहे ती आठवणीची. तर मला तोही प्रसंग आठवतो की भटसाहेब गेले आणि सगळं असं सुनं सुनं झालं. हो, सगळं हो. सगळं गझल विश्व. हो काही लोकांनी असंही म्हटलं की भटसाहेबांच्या जाण्यानंतर मराठी गझल मेली वगैरे असंही म्हणून बरोबर आहे. बघितलं. पोरकी आता झाली ते किंवा- काय त्यांच्या विशेष प्रेमाच्या पोटी ते म्हटलंही असेल का नाही, पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की गझल किंबहुना कुठलीही कला ही कधी मरत नसते. कलावंत जातात येतात, त्याचे पाईक जन्म घेतात, बरोबर. कलेचे पाईक म्हणून जगतात, मोठे होतात आणि जातात सुद्धा. पण कला अभिजात असते, ती अमर असते, ती अमर असते. पण भटांच्या जाण्यानंतर जी सगळ्यांनी पोकळी अनुभवली, हो तुमच्या वाट्याला एक फार मोठी पोकळी आली होती त्याच्यानंतर. हो. तुम्ही अनेकदा ती बोलूनही दाखवली हो, होती. हो. पण त्या पोकळीच्या अवस्थेत, त्या त्याच्या भकास आणि निर्वात आणि विषण्ण अवस्थेमध्ये तुमचा अनुभव तो कसा होता त्या परिस्थितीत? मी मुंबईहून येऊ शकलो नव्हतो माझ्या मजबुरीमुळे. हो, हो. माझा दौरा आणि माझं हे आणि मला अचानक कळलं आणि मी येऊ शकलो नव्हतो. मी सुद्धा लांब होतो, त्याच्यामुळे मी चिचगडला होतो. आणि भटसाहेब गेल्याचं मला वृत्तपत्रातून दुसऱ्या दिवशी कळलं, जेव्हा अंत्यसंस्कारावर गेला होता. माणसाला त्या कुठल्याही व्यक्तीबद्दल तो क्षण असा असतो की फक्त त्या माणसाने आपल्यावर किती प्रेम केलं इतकंच जास्त, आणि आम्ही इतके एकरूप होऊन गेलो होतो. म्हणजे त्या काळातली नागपुरातली जी अशी त्यांची लाडकी जी काही मुलं होती, त्यात भाऊ पंचभाई एक होता, नीलकांत ढोले, ताराचंद चव्हाण तहा मानसपुत्र किंवा त्यांच्या घरीच लिपिक, हृदय चक्रधर, आणि मग लांबून ही माणसं होती, अमरावतीची अरुण सांगोडे, मभा चव्हाण पुण्याहून यायचा. मभा चव्हाण सुरुवातीला होता त्यांच्या सानिध्यात, पण नंतर मग तो गेला. तर तो गुरु मानायचा, पण मग सतत काही त्याचं तितकं येणं नाही राहिलं. माझ्या परीने बहीण म्हणून जे काही मी हे करायचो, पण गुरु म्हणून जेव्हा मी ताईला भेटायला गेलो त्यांच्या गेल्यानंतर, तर तेव्हा ते स्वतः जे काही माझी अवस्था होती तसा मी दुबळा आहे, तर मी त्यांचं ते दारावर जाणं आणि हे मला अक्षाबक्षी ताईला पाहिल्यानंतर मी रडायलाच बसलो, तिच्या गळ्यात पडूनच. आणि नंतर मग मी बसलो, तिने असं जरा मला थांबवलं. एरवी मला तो माझा वीक पॉईंट आहे, कोणी माझ्या जिव्हाळ्याचा माणूस गेला की मला खूप रडायला येतं, म्हणजे माझा दुबळेपणा मानतो मी त्या गोष्टीला. पण असं ते होतं. आणि त्यांच्यावर मग आता अनेकांनी लिहिलं त्यांच्या गेल्यानंतरही. नीलकांतनी लिहिलं, मी माझ्या परीने लिहिलं. त्यांच्या जिवंतपणी मात्र त्यांना खूप जे काही जिवंतपणीही बरंच काही मिळालं. त्यांचे सत्कार, गझलेचा नंतर आलेला सन्मान, आणि अवहेलना सुद्धा. सुरुवातीच्या काळात
अवहेलनाच आली, पण त्या सगळ्याच्या त्यांची झुंज मात्र प्रचंड होती. त्या झुंज आणि त्या संघर्षांनी त्यांना स्ट्रॉंग केलं आणि जगवलं. स्वागत एक असं त्यांनीच म्हटलं, हो. स्वागतासाठीच माझ्या भुंकले भुंकतेले आदराने. थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार तो होता. केवढा सत्कार होता. त्यांची व्यक्त होण्याची ही अशी टोकाचीच, टोकाची प्रेमाची जशी टोकाची तशी अगदी ती पण टोकाचीच. असंच होतं. भटसाहेब जाऊन आता इतकी वर्ष झाली आणि हा गझलचा कारवा थांबलाही नाही, मागे तर आला नाहीच, थांबलाही नाही आणि सतत पुढे जात आहे. आणि त्यांच्या तो पुढे राहणारच आहे, कारण त्यांनी लावलेलं अमृताचं रोपट आहे. तर जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. ते रोपटच अमृताचं आहे, ते मरेल कसं? बरोबर. ते जगणार आहे आणि फोफवणार आहे आणि मोठंच होणार आहे, त्याचा महावृक्षच होणार आहे. तो त्यांच्या जिवंतपणी त्यांना बघायला मिळाला, महावृक्ष झाला. हे तितकंच कराय. मी एकटाच त्या रात्री, म्हणजे आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. क्या इतुकेच, बघा अंगावर काटा येतो. हो. इतुकेच मला जाताना शरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. इतकेच मला जाताना. तरी एक गोष्ट अशी, सुरुवातीला तुम्ही जे म्हणालात किंवा भटांच्या जाण्याने गझल पोरकी झाली, त्यातून अनेक लोकांना त्यांनी जसं माझ्यावर प्रेम केलं, तर भटसाहेबांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी अनेकांवर असंच प्रेम केलं. आणि त्यांच्या काही मुली, त्यांच्या मानलेल्या बहिणी, मुली, शिष्या आणि मुलं सुद्धा, की जे समजू शकले भटांचा राग, त्यांचा शिवाय त्रागा, सगळा संताप, उद्वेग, संताप आणि प्रेमही, प्रेम आहे तितकंच प्रेम गाढ. एखाद्याला म्हणजे एखाद्याच्या मागे लागले ना, तर ते त्याला फाडूनच खायचे, त्याची वेगळी फाईल बनवायची आणि ते शेवटपर्यंत पेलत नव्हते. बरोबर. म्हणजे सारं पुरं त्याचं हे करून टाकायचे. मी नागपूरच्या मुक्कामी असताना मी ते रामदास पेठेत राहायचो, हे धनतोले. आणि म्हणजे असा एक दिवसाआड किंवा 2 दिवसाआड किंवा आठवड्यातून 2-3 वेळा गेलो नाही असं व्हायचं नाही. माझा पैदलचाच रस्ता होता तो, वॉकिंग डिस्टन्स होतं. आणि त्यांचा मूड चांगला नसला आणि ते वैतागाच्याच मूडमध्ये असायचे, कोणावर तरी वैतागाच्याच. आता भीमराव आडसट्ट्यात सापडला ना, आला रे बुवा आता. तर मग म्हणजे आता सांगतो तुम्हाला ती कशी गंमत आहे. काय रे अबे हो भीमराव, तशीच भाषा. मग आमच्या मराठी गझलच्या प्रस्तुतीकरणामध्ये तुमचं काम काय, म्हणजे माझं काम काय. तर म्हटलं सांगा ना तुम्ही काय काम आहे माझं, तुम्हीच सांगा. आता मी काय सांगू ते काय काम आहे. तर अरे आम्ही मंचावरून गझल पेश करतो तेव्हा ती दाद घेतेच ना, जशी तुम्ही गाऊन घेता तशी आम्ही तुमच्या वाद्यांविद्यांशिवाय घेतोच की नाही दाद. मग तुमचं काम काय. ते म्हटलं जर तुम्ही मला बसवता, माझं ऐकता, मला प्रोत्साहन देता, मला काही सजेशन देता आणि माझं ऐकूनही घेता, याचा अर्थ काहीतरी जागा असेल माझी ना, काहीतरी माझी माझी काहीतरी एक तिथे जरूरत असेलच ना. मग आता मी यांना सांगता तुम्ही सांगा काय. मग ते थोडेसे त्यांचा मूड ठीक व्हायचा. आणि मग म्हणायचे अरे तसं नाही, आम्ही तर आमच्याकडे शब्द आहेत ते आम्ही मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे सोपवतोच, पण तुमच्याकडे सूर आहेत, तुमच्याकडे आवाज आहे, तुमच्याकडे गायकी आहे. आमची अशी अपेक्षा असते की तुम्ही, आम्ही तर देतोच रसिकांप्रतीच आहे सगळे, तर तुम्ही एका थाळीमध्ये सजवून
स्वर तुमच्या स्वरांनी सजवून आमच्या शब्द रसिकांना द्या, क्या बात आहे. तर ते अधिक तीव्रतेने आणि प्रेमाने सरळ कानावाटे मनात पोहोचतील. लोकांच्या. यासाठी तुमचं प्रयोजन आहे तिथे, लोकांच्या, आणि ते तुम्ही ती जबाबदारी तुम्ही निभावली पाहिजे जबाबदारीने, असं म्हणायचे. अशा आमच्या चर्चा व्हायच्या. आणि इतके सुंदर सुंदर सजेशन्स मला दिले नाही, की शब्द कसे गोंधारायचे, शब्दांवर कसं प्रेम करायचं, हो. पॉज कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा, अच्छा, इतकं मला मिळालं. आणि अगदी तुम्हाला तर त्यांनी शिकवलीच आहे गझल, हो. तुम्हाला तुमच्या मनातच उतरवली आहे गझल. हो हो. तो काळ कसा होता शिक्षणाचा, सुरुवातीला गझलच्या शिक्षणाचा म्हणतोय. आणि गझल की हाताला धरून शिकवली जाते, नाही ती अनुभवावी लागते. बिलकुल. आणि त्याचं मंथनच मनात होतं, बरोबर. मंथन, चिंतन आणि रियाज, आणि त्याच्यामुळे ते साकारते. हो हो. तुमचा प्रक्रिया प्रवास कसा होता? माझं व्यक्तिगत पहिल्यांदा भटसाहेबांच्या गझलीने वेड लावला की जी मनामध्ये घुसली. बिलकुल बिलकुल. आणि आपली एक अशी वेगळी वेदना जी आपल्या काळजात भिनायची अशी सतत, आणि ती आपली वेदना आहे असं, आपलं दुःख आपली वेदना हा माणूस गातो माझं दुःख व्यक्त करण्यासाठी, किंवा त्यांनी आधी जे काही लिहून ठेवलं ते माझं दुःख या माणसाने कसं काय व्यक्त केलं असं मला वाटायचं. अशा अनेक व्यक्तींना त्यांची दुःख, म्हणजे सामान्य माणसांचं दुःख त्या ह्याच्यात आणणे, ते म्हणजे जणू काही असं वाटावं की अरे हे तर माझं दुःख आहे, भटसाहेबांना कसं कळलं, त्यांच्या कवितेतून त्यांच्या गझलमधून कसं आलं. म्हणजे परकाया प्रवेशच होता एक प्रकारचा. साधी सुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी, याच्यात मी पाही तुक्या याच्यात नाम्याची जनी, असं ते हे असायचं. आणि दादा एक मात्र भटसाहेबांनी त्यांच्या आयुष्यात, म्हणजे मी अनेक साहित्यिक पाहिले, 2 गोष्टी, अनेक खूप नाही परंतु माझ्या आयुष्यात जे जे पाहिले लिहिणारी माणसं, लेखक, कवी, साहित्यिक, त्यात भटसाहेबांसारखा सच्चा प्रामाणिक, त्यांनी आखलेल्या मूल्याच्या, म्हणजे ते जपणूक करणारे, स्वतः सत्व आणि स्वत्व दोन्ही गोष्टी, त्यांनी सत्व आणि स्वत्व अगदी अगदी दोन्ही गोष्टी अशा जपल्या आपल्या जगण्यात, त्या तीव्रतेने जपल्या की हे पैसा, मान सन्मान, त्यानंतर असं भपकेबाज राहणं वगैरे काय गोष्टी अशा हे असायचे. नुसत्या बंडीवर कधी कधी तीही नसली तरी नुसत्या अंडरवेअरवर लांब असायची. आणि मग कोणी भेटायला येऊ द्या ना, मग त्या मोठ्या गायिका, हे रेडिओवाले वगैरे किंवा TV वाले, आणि त्यांची मुलं बसली असली ना तर ते म्हणायचे तुम्ही उभं नाही व्हायचं, ते यांचा धंदाच आहे म्हणे, त्यांना उभं ठेवायचे ते, म्हणजे ते त्यांचं घेऊन. पण हे आपल्या चेल्याचं पटन ना की जे त्यांच्या सेवेत उभं होण्याची गरज नाही म्हणे. आणि ते इतके समरस व्हायचे ना सगळ्या माहोलमध्ये. माझ्या मुलीला ती लहान असताना मांडीवर घेऊन खेळवणे, आणि इथे एकदा घरी भेटायला आले तेव्हा ह्याच्याशी बातचीत वगैरे मुलाशी, असं ते खूप करायचे. म्हणजे मी मगाशी सांगता विसरलो की त्यांच्यासारखा सच्चा माणूस हा एक भाग. दुसरं असं की गझलेसाठी आपल्या नवीन पिढीला, म्हणजे तितकं पत्रांनी, इतकी पत्र लिहिली भटसाहेबांनी की एकाही दुसऱ्या मराठी साहित्यिकाने इतकं केलं नाही. खरंच अगदी खरंय. म्हणजे जवळजवळ एक त्याचा साक्षी म्हणजे ताराचंद चव्हाण, आमच्या हातूनच एकूण जी पोस्ट कार्ड आणि बाकीचे त्यांच्या हस्ताक्षरात ते पोस्ट कार्ड आणि अंतर्देशीय पत्र विशेषतः, आणि फार महत्वाचं असेल तर मग लेटर हेडवरचं पत्र, आणि ते वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या शाई वापरून. हा एक भाग. दुसरं काय की ज्या पोरांना मोठं करायचं आहे आपली गझल थांबवून द्यायची, आणि मग ते लोकमतला ते नवरंग किंवा आणखी अशी जी साहित्य जत्रा वगैरे निघायची तिथून वेगवेगळ्या मासिकांमध्ये. म्हणजे मी साधा माणूस, लहान माणूस, पण त्यांनी बेनकेत माझी ती एक गझल त्यांनी स्वतः आवडती सिलेक्ट करून त्याच्यात प्रकाशित करायची. तर त्याच्यामुळे मला इतकी प्रसिद्धी मिळाली, म्हणजे माझ्यासारख्या लहान माणसाला, खेडूत माणसाला. आणि सांगायचे तू असं समजण्याचं कारण नाही की आपण खेड्यातल्या होतं लिहू नाही शकत आणि मुंबईचा माणूस छान लिहू शकतो, ही खोटी गोष्ट आहे. हे जपून राहायचं. आणि त्या अनेक नवीन पोरांच्या, नवीन लिहिणाऱ्या, गझल लिहिणाऱ्या पोरांसाठी मार्गदर्शनाचं पत्र ते असायचं. पण
करेक्शन करून ती पुन्हा लोकमतच्या किंवा त्या प्रेसला जाऊन त्याच्यातले सगळे प्रूफ तपासून हो प्रूफसुद्धा तपासायची, चूक नाही झाली पाहिजे, इतका त्रास घेणारा माणूस एका विशिष्ट कलेच्या अभिजात कला त्यांना जी वाटली. बरोबर आहे. पण एक गोष्ट मात्र त्यात अशी पुन्हा येईल की दादा गझल भटांच्या सोबत म्हणजे पोरकी नाही झाली, त्यांना चाहणारी जी माणसं होती त्याच्यात मी तुमच्या तोंडावर स्तुती नाही करत, मागेही म्हणतो की ज्या माणसाच्या आठवणीनं म्हणजे काहींच्या आठवणीनं डोळे जसे पाणावतात तसा आणखी एक माणूस की ज्यांनी गझलेसाठी उभं आयुष्य वाहिलं, त्या माणसाचं नाव आहे भीमराव पांचाळे. आणि त्यांचंसुद्धा माझ्या वाट्याला जे प्रेम आलं किंवा मी जे पाहिलं की ते माझ्या घरचे आणि मी त्यांच्या घरचा माणूस झालो. आणि या व्यतिरिक्त हा तर माझा व्यक्तिगत स्वार्थाचा भाग झाला, परंतु सुरेश भटांची गझल, मराठी गझल अख्ख्या दुनियेला आणि विशेषतः मराठी विश्वाला ज्या माणसाने तन्मन धनानं मोठ्या समर्पण भावनेनं ज्यांनी वाहिलं असेल, ज्यांनी अर्पण केलं, त्या भीमरावांचं नाव निरंतर आठवते. आणि मलाच नाही अगदी ती आठवण आता काढू नका. मी तुमच्या समोर बसलेला आहे. आपण अजून एका व्यक्तीची, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची आठवण काढूया. त्या म्हणजे शिरीष पै. वा. हायकू लिहिणाऱ्या शिरीष पै, आचार्य यात्रेची कन्या, एवढी मोठी साहित्यिका आणि गझलवर प्रेम करणारी. माझ्या अनेक कार्यक्रमांना त्या आलेल्या होत्या आणि इतक्या भरभरून गझलबद्दल बोलायच्या. आणि तेवढंच प्रेम त्यांनी तुमच्या गझलवर केलं. तुमच्या संग्रहाच्या करुणा घना संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेस त्याच्या आधी मी त्यांच्याकडे जाणं, त्यांचं पत्र घेणं, हे सगळं मला आठवतं. त्याच्यात मोठं श्रेय त्यांचं प्रेम तुम्हाला जे मिळालं, त्यांचा स्नेह मिळाला, त्यांची आठवण मला आज येते खूप. आज आठवणींचा यादो का एक हुजूम मेरे साथ साथ है असं म्हणतात ना. आठवणींचा जमाव आहे, एक दोन तीन अशा नाही, आठवणीचा जमाव सोबत आहे आपल्या. यादों का एक हुजूम मेरे साथ साथ है, तुझसे बिछड़ के मैं कभी तन्हा नहीं रहा. एकटा आहेच कुठे. अगदी बरोबर. यादों का हुजूम साथ साथ. हो. तर त्या यादों क्या हुजूमला जागत ठेवणारी ही एक व्यक्ती होती तुमच्या आयुष्यातली, माझ्याही आयुष्यातली. शिरीषताई, त्यांची पण एक आठवण येते मला यावेळेस. निश्चितच. म्हणजे खरं म्हणजे करुणाघनाच्या प्रस्तावनेच्यासाठी माझं व्यक्तिगत पत्राने संबंध होता, परंतु माझ्या त्या कवितांचं म्हणजे गझलांचं पुस्तक तुम्ही स्वतः त्यांच्याकडे लिहून दिलं होतं मुंबईच्या माझ्या मुक्कामात तुमच्याकडले. आणि त्यामुळेही कदाचित मग शिरीषताई अधिक प्रेमाने लिहूही शकल्या असतील, कारण त्याचं पूर्ण श्रेय जसं म्हणजे मला म्हणण्यापेक्षा सोबत तुम्हालाही आहे, मोठं श्रेय आहे. तर मी फक्त हिच्याकडे बोलतो, करुणाकडे. आणि असंही. आणि त्यानंतर मला हा आमचा अनिल, त्यांनी एक आभाराचं पत्र लिहिलं. आभाराचं पत्र लिहिलं त्यांना आणि मीही. आणि मी पुन्हा आणखी मला आठवण झाली की मी त्यांना फोन करायचो. ते काय म्हणे, अहो प्रल्हाद भाऊ, तुम्ही इतके का वारंवार आभार मानता. तुमच्या पुस्तकाला प्रस्तावना देताना मलाही जो आनंद झाला तो अतिशय आनंद मला मिळाला. तेवढी मोठी बाई खरंच. आणि म्हणजे नुसतं त्या शब्दांनी त्यावेळी माझे डोळे भरून आले. मग मी बोलूच नाही शकलो त्यांच्या. तर असं ते. बरं, तुम्ही जी स्वतःपेक्षा इतरांची काळजी करता. नाही, मी फोन केला की मला व्यायाम कर, काय जेवतो, पाणी किती पितो, किती पाणी प्यायचं, त्यांनी तब्येत कशी राहते, आणि त्यांनी मी काय करायचं, मी व्यायाम कुठले करायचे, भाग्यश्रीसाठी वेगळ्या सूचना, गीतासाठी वेगळी नसीहत, माझ्यासाठी वेगळी नसीहत. आणि हा जो तुम्ही आमची काळजीवाहू सरकार आहात. नाही, पण हे बरं, हे कुठून आलं तुमच्यामध्ये? याचा प्रेरणास्रोत आणि ही जी ऊर्जा आहे ती काही अशी बाहेरून येत नसते, ती इनबिल्ट असते आणि ती कोणीतरी पेरलेली असते आपल्यामध्ये, तेव्हाच ती येते. ते ह्या ऊर्जेचं ओरिजिन काय आहे ह्या ऊर्जेचं, ते मला जाणून घ्यायचं तुमच्याकडून. हे तर आता सगळं सांगताना संकोच वाटतो मला की ते. आणि हे माझ्याच बाबतीत नाही, हे अनेकांच्या बाबतीत जे तुमच्याशी बोलत राहतील फोनवर, प्रत्यक्ष भेटत राहतील, त्यांच्याबद्दल तुमचं हेच आहे. आम्ही तिघंच काही एवढे लाडाचे नाही आहोत, तुमचे लाडाचे अनेक लोक आहेत. आणि सगळा वर्षाव तुमचा लाडाचा सगळ्यांवर होतो. तर याचं
ओरिजिन मला जाणून घ्यायचं आहे. तसं दादा, जेव्हा मी हा सगळा विचार करतो आणि इतरही व्यक्तिमत्वांचा, तर हे तर एक अनुवंशिकता असा एक भाग असतो. माझे वडील म्हणजे एकतर मला कुठलं कोणाचंही दुःख किंवा अतिशय प्रिय व्यक्ती गेल्यानंतर जसं लवकर रडायला येतं, ज्याला करुणा नावाचा भाग म्हणतो, तो माझ्यात जो आलेला आहे थोड्या प्रमाणात. हेही एकतर सुरुवातीला मी 8वी 9वी पासून साने गुरुजी, श्यामची आई हे वाचायचो. मी तिथेच येणार होतो. आणि ते मातृहृदय गुरुजींच्या त्या वाचनातूनही माझं हे झालं असेल. आणि माझे वडील स्वतः म्हणजे त्या काळामध्ये आमच्या लहानपणी ते मालगुजाराचे नातू होते. म्हणजे डायरेक्टली त्यावेळी थोडीशी ही अशी थोडी एकदम मस्त पोझिशन नव्हती, पण सुबत्ता होती. आणि तरी वडिलांच्या ठिकाणचं कवित्व, अच्छा, म्हणजे कवित्वसुद्धा माझ्यात आलं ते वडिलांकडूनच आलं. आणि दयामायान बाकीचं जे आलं तेही वडिलांकडूनच. म्हणजे मी माझ्या लहानपणचे जे मला आठवते ते ह्या गरिबांवर, आमच्या नोकरांवर, म्हणजे त्या आमच्या लहानपणी जे काही मजूर असायचे, अशा अनेक घटना आहेत. म्हणजे मला जीवनाने असं निवांत वेळ दिला तर मी ते वैनगंगेच्या तीरी जे काही मी लिहीन एक माझ्या जुन्या आठवणीचं, त्याच्यात काही घटना मी अशा करणार आहे की वडिलांचं मोठेपण, म्हणजे असं गुरुजींनी त्यांच्या वडिलांचं किंवा आईचं मोठेपण असं दिलं ना, असे अनेक प्रसंग माझ्या वडिलांच्या आयुष्यात आहेत की पहाटेच्या वेळी कोणीतरी आमच्या त्या पूजण्यावरचा, धानाच्या पूजण्यावरचा भारा आमचा माणूस मध्यरात्री नेतो, तात्यांच्या त्या रस्त्यामध्ये सापडतो. ते आता ही गोष्ट सांगायला नाही पाहिजे, पण सहज तो मजूर तात्या असं ते जोडे घालून आपले निघाले, जागल करावी लागत असे याची. तर कोण आहे रे वगैरे असं म्हणून ओरडले. त्यांनी पटकन भारा काढला, फेकला खाली, आणि मी आहोजी अमुक अमुक आपलं नाव सांगून तो उभा राहिला. अबे, तर तू मागून घ्यायचं होतं मला. नाही जी पाटील, पोराबारासाठी पोह्या मुरमुऱ्यासाठी मी हे नेऊन राहिलो. तर सहज म्हणून प्रसंग सांगितलं, म्हणजे वडिलांची स्तुती नाही करावीशी वाटत, पण अबे तर मला मागून घ्यायचं होतं असं ते म्हणाले. बरं तू असं कर, उचल भारा आणि जा घरी, आपल्या घरी ने. एक गोष्ट करजो, पाटलींना सांगू नको. पाटलींना सांगायचं नाही. जाय राहू दे ने. म्हणजे आणि हे असंच नाही, कधी कधी आमचे हाताखालचे जे नोकर, माझ्या लहानपणची गोष्ट, ते आमची बोडी होती मोठी, नुसतं चण्याचं हे असायचं. तर जी गरीब माणसं, मजूर माणसं अशी जी शेतावर मजुरीला नाही यायची, पण असे ते बोडीवर असे उभे राहायचे बिचारे गरीब माणसं. आणि त्या बंडीत जो चणा वगैरे असायचा ना, तात्या असे, आणि अरे रे तो राघोबा, तो ये रे ते. म्हणजे आमच्या माणसांना कधी कधी राग यायचा की आम्ही इतके राबतो आणि पाटील कशाला वाटून देतात. तर असे बोलवायचे. तात्यांच्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी होत्या. म्हणजे त्यांचे अनेक असे प्रसंग. पण मग सुदैवाने ते थोडं माझ्यात आलं साने गुरुजींच्या वाचनामुळेही. आणि अजून मी काही दुसरे त्यावेळी चरित्र वाचले की ते मनामध्ये असे बिंबून गेले. त्यात खूप असं माझं काही, माझ्या अर्ध डोळ्यामुळे माझं वाचन तितकंही नव्हतं, पण हळवं मन माझ्यासोबत होतं. आणि जे मी त्या विद्यालयात, आमच्या त्या हॉस्टेलला मी ऐकायचो ते सगळं त्या टिळक विद्यालयामध्ये लोकमान्य टिळकांच्या मरणानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये 4 राष्ट्रीय शाळा स्थापन झाल्या, खामगाव, तुमसर, एक पुणे आणि दुसरं कुठे राष्ट्रीय शाळा खामगावची, म्हणजे पंधे गुरुजींची. मला आठवतं. तर ते आमचे माकडे गुरुजी, आमचे एक शिक्षक होते अंबुलकर नावाचे. माकडे गुरुजी तर निघून गेले होते आधीच, पण अंबुलकर नावाचे जे टीचर होते, आणि तिथं म्हणजे सगळ्या अशा सकाळी उठून आश्रमासारखं सगळे होते. गांधी जयंती ते सतत सुतकताई, अखंड सुतकताई, 24 तास 48 तास असं ते सुरू राहायचं. तर त्या सगळ्या याचा संस्कार म्हणा की काय, पण खूप झाला त्यावेळी विद्यालयाने जे काही दिलं.
आणि आपल्या मनाची माती कशी होती बस त्यावर बरंचसं अवलंबून राहतं. कारण वाचतात तर सगळेच, हां. वाचन सगळेच करतात, अगदी. पण हे झिरपतं मनात आणि ते परत अच्छा. उपसतं, अगदी. ही प्रक्रिया फार कमी लोकांमध्ये होते. बरं, मला अजून एक आईची आठवण काढायची आहे. हो. ती तुमच्या बोलताना, वागताना, व्यक्त होताना ठाई ठाई तुमच्या बोलण्यातून येते. ती आई म्हणजे वैनगंगा. या हां, त्या वैनगंगेच्या आठवणी तुमच्या आयुष्याशी कशा जोडल्या गेल्या, किती लहानपणी, अरे वा. आणि तिच्याशी आता ती तर सगळ्यांशी जोडली जाते. ती माऊली असते, ती तर यस. संत वाहणारी आणि जीवन देणारी असते. हो. तर तुम्ही तिच्याशी कसे जोडलं गेला, आणि ते हे जे विशेष सख्य आहे तिच्याशी वा. वैनगंगे, जे तुमच्या ठाई ठाई व्यक्त होते तुमच्याकडून, त्या सख्याविषयी मला जाणून घ्या. म्हणजे मला उत्सुकता आहे खूप, पण ते मला विचारच वाटते. कारण एरवी काय होतं, विषयाला कलाटणी मिळते, राहून जातं विषयांतर. आणि राहून जातं ते. हां, पण हे मला कधीच ते विचारत होतं की त्या माऊलीशी, त्या आईशी तुम्ही कसे जोडला गेला. आम्ही घराच्या बाहेर पडलो, माझं गाव आणि त्याची रचना ही सगळी, की घराच्या बाहेर आम्ही पडलो की सरळ नदीत. हो, एकदम. आणि केव्हा तरी किनाऱ्यावरच. हा, किनाऱ्यावरच. आणि केव्हा तरी तुम्ही मला अष्टगावला जसं घेऊन गेले, तिथे त्या संमेलनाचा अध्यक्ष केला आणि तुमचं गाव दाखवलं. आणि तुमच्या गावावर मी अजूनही, म्हणजे माझं जन्मगाव बिरोली, तसं माझं दुसरं गाव आष्टगाव असं मी मानत आलो. आणि त्या गावासाठी खूप मला नाही काही करता आलं, जे मी ठरवलं होतं त्याची ती खंत मनामध्ये राहतेच. तर घराच्या बाहेर आम्ही पडलो की नदी. मग माझ्या बरोबरीचे काही मित्र तेही तिथेच खेळायचे. आणि त्या सगळ्याच्यात जे काही मिळत गेलं तिथून, काय आम्ही तिथला वायू प्यालो असो, पाणी तिथे तासनतास डुंबणे. आणि मग कधी कधी मी एकटा असताना, मी कॉलेजला वगैरे गेल्यानंतरही कुठल्या मनावर ताण असला ना भीमरावजी, तर मी सरळ त्या नदीमध्ये जायचो आणि फिरायचो मी. आणि तिथे काही खडकं आहेत, त्या खडकांशी बोलायचो. मनातलं दुःख त्या खडकांना सांगणे आणि ते माझ्याशी बोलायचे. अनेक वर्ष असं होत गेलं. आणि ती आता काही ठिकाणी, म्हणजे मी इथे 2च वैनगंगेवर लिहिल्या असतील, पण स्वप्नामध्ये वाहते वैनगंगा वगैरे अशा प्रकारची ही आहे. मी वाचले ना. हां. आणि संदर्भ म्हणून तर माझ्या ती आईसारखी. आणि त्याच्यानंतरही अलीकडे लिहिलेल्या 2-3 रचनांमध्ये, आणि नुसतं मग त्या वैनगंगेसारखी जी नदी आहे, ते तुमचे मित्र यशवंतराव गडाख, त्यांनी त्यांच्या याच्यावर, त्यांची बहुतेक काय हुबळी नाही असं काहीतरी नाव आहे त्या नदीचं, सोनईच्या तिथून त्यांच्या सोनई गावचं कौतुकी बहुतेक. हां. तर ते मला हे राजहंस म्हणाले की त्या आमच्या गावात जी कौतुकी आहे ती नाल्यासारखी आहे, काही फार मोठी नाही, पण तरी प्रचंड तिच्याबद्दल भक्ती यशवंतरावांनी एका पुस्तकात व्यक्त केली. माझी वैनगंगा, तिची तुलनाच करायची झाली तर चंद्रभागेसोबत करता येते. कारण तितकं विस्तीर्ण पात्र म्हणजे वैनगंगेचं पात्र किती विस्तीर्ण असावं. आणि असे डोळे फाटून जात असत पहिलं तीर बघताना. अगदी बरोबर. इतकी मोठी. या पुष्कळ ज्या नद्या आपण बाकीच्या पाहतो, त्या आपण जिथे त्या तुमचं संमेलन झालं होतं, बहुतेक राम पंडित वगैरे त्या आला होता, वाईला. तर ती जी नदी कृष्णा, पण तिथे ते खडकच आहेत. आणि ती कदाचित तिची लांबी जास्त असेल, पण रेतीचं पात्र मात्र तेवढं तिथे नाही जाणवलं. दुसऱ्या ठिकाणी असेलही, पण तिथे नव्हतं. नर्मदेला पाहिलं तिथे भेळाघाटला वगैरे, पण तिलाही तिच्या मर्यादा पडतात. वैनगंगा मात्र आरपार, आणि तिथली रेती मग आता हे बिल्डर लोक चोरून येतात. वैनगंगेची रेती तिकडे विदर्भात जागोजागी जाते. त्या वैनगंगेने खूप काही दिलेलं आहे. आणि मग ते तिचं रूप, मग ते केवळ माझं त्या नदीबद्दलच, पण आता नदीसाठी मी जवळजवळ 12-13 रचना माझ्या झाल्या आहेत भीमरावजी. आणि तुमच्या आशीर्वादाने कदाचित त्या पुढे प्रकाशित होतील. कधी कधी मोह होतो की नुसतं नदी नावाचं हेडिंग द्यावं, किंवा नदी माऊली, आणि त्याच्यावर वेगवेगळ्या मग ज्या रचना आहेत त्याच्यात मग ह्या माझ्या इथल्या म्हणजे दोन्ही वैनगंगेच्या ह्याही इथल्या असत्या. पण वैनगंगेचं दुःखही काही काही ठिकाणी मी व्यक्त केलेलं आहे. किंवा ते मंदारमालेमध्ये माऊली वैनगंगे, आता हाताशी नाहीत त्या रचना,
तुझी याद मी कोरल मनाच्या कोंदणात वगैरे कोरलेलं आहे वगैरे अशा स्वरूपाचं. इथे सुद्धा म्हणजे दोन एक कडवे म्हणावीशी वाटतात. हो हो अगदी अगदी अगदी. वैनगंगेच्या तीरी बिलकुल ती म्हणायला पाहिजे. इर्षाद इर्षाद. आवाज पाहिजे तसा नाही आहे. हिंडतो वेड्या परी, हिंडतो वेड्या परी, हिंडतो वेड्या परी या वैनगंगेच्या तिरी. हो हो. हिंडतो वेड्या परी या या वैनगंगेच्या तिरी. हा. जीव झाला बासरी या वैनगंगेच्या तिरी. जीव झाला बासरी. जीव झाला बासरी या वैनगंगेच्या तिरी. झोपड्यांचे गाव माझे माणसे साधी सुधी. झोपड्यांचे गाव माझे माणसे साधी सुधी. हीच माझी पंढरी या वैनगंगेच्या तिरी. हीच माझी पंढरी या वैनगंगेच्या तिरी. राबती मातीत भोळ्या शंकराची लेकरे. राबती मातीत भोळ्या शंकराची लेकरे. द्यावयाला भाकरी या वैनगंगेच्या तिरी. राहुल भैयांनी मागे बहुतेक ही गायली होती त्यांच्या. या निळ्या पाण्यात, या निळ्या पाण्यात रात्री चंद्र तारे डुंबती. या निळ्या पाण्यात रात्री चंद्र तारे डुंबती. स्वर्ग येई भूवरी या वैनगंगेच्या. ओत तो गगनातुनी, ओत तो गगनातुनी कोणीतरी मातीवरी. अमृताच्या घागरी या वैनगंगेच्या तिरी. क्या बात, क्या बात. हीच गंगा, हीच गंगा चंद्रभागा नर्मदा इंद्रायणी. ओय हो. हीच गंगा चंद्रभागा नर्मदा इंद्रायणी. मोक्ष ये दारावरी या वैनगंगेच्या तिरी. मोक्ष ये दारावरी. हे शेवटचे जरा आणखी. आमराईतून कोणी, आमराईतून कोणी जन्म जन्मांचा सखा. आमराईतून कोणी जन्म जन्मांचा सखा. शिळ घाली अंतरिया वैनगंगेच्या तिरी. वा 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 वा. मी कधी, हा शिरपा, मी कधी होऊन राधा. मी कधी होऊन मीरा. मी कधी होऊन राधा हाक त्याला मारतो. ओहो. मी कधी होऊन राधा हाक त्याला मारतो. भेट देई श्रीहरी या वैनगंगेच्या तिरी. वा वा वा. वाटतो देवास हेवा. ऐका दादा. वाटतो देवास हेवा तो म्हणे घेईन रे. वाटतो देवास हेवा तो म्हणे घेईन रे. जन्म मी केव्हा तरी या वैनगंगेच्या तिरी. जन्म मी घेईन रे केव्हा तरी. जन्म. पुन्हा पुन्हा हा शेर. वाटतो देवास हेवा, वाटतो देवास हेवा तो म्हणे घेईन रे. वाटतो देवास हेवा तो म्हणे घेईन रे. जन्म मी केव्हा तरी या वैनगंगेच्या तिरी. बहुत अच्छा, बहुत अच्छा. वा वा. माझा मित्र ललित सोनोने, त्याला ही खूप आवडायची आणि तो म्हणे की तू जितकं जीव ओतलास. तो बिचारा असा एक जीवलग मित्र आणि हळव्या मनाचा तो. तर प्रल्हाद तू त्या वैनगंगेला तुझ्या बरंच उंचीवर नेलंस म्हणे आणि खूप जीव ओतलास. आणि खरं म्हणजे आता माझ्या काय आहे ते नियती म्हणा, दैव काय काय माझ्याकडून करवेल, पण तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद, विशेषतः तुमचा, तुमच्यासारख्या सहृदय यांचा
की बस नदी हे करू शकते. करुणेचा घन असाच आमच्यावर बरसत राहो आणि तुमच्या हातून तुमच्या अंतर्मनातून जे जे येतं ते कागदावर उतरत राहो. तुम्ही उत्तम निरोगी आयुष्य जगत राहो. आमच्या वाट्याला जसं तुमचं प्रेम आलं तसं सगळ्यांच्या वाट्याला येत राहो. तुम्ही जी कल्पना बोलून दाखवलीत की मला लिहायचं आहे आणि ते कितीदा मी पण तुम्हाला आठवण दिली की ह्या ज्या सगळ्या हो, आठवणी आहेत, हो. आता ह्या सगळ्या त्यांना प्राथमिकता देऊन तुम्ही लिहायला पाहिजे. आता ती वेळ आलेली आहे, ती लिहायला पाहिजे. वेळ गेलेली नाही, वेळ आलेली आहे, आता लिहायला पाहिजे. वेळ कधी जात नसते. आपण आहोत, स्वस्थ आहोत, हो. आपण चांगल्या मनाची माणसं आहोत, आपण तसेच स्वस्थ राहणार आहोत. फक्त हे काम आपल्या हातून व्हायला पाहिजे. ते व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे. आणि मला प्रॉमिस करा की मी ते तुम्ही करा. ठीक आहे.